हाय फ्रेंड्स, मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। मी आज बनवते मकर संक्रांती विशेष खुसखुशीत आणि एकदम पातळ अशी तिळगुळाची पापडी। त्याकरिता मी या ठिकाणी 1 वाटी वजनी प्रमाणात 100 ग्रॅम पांढरे आणि गावरान तीळ घेतलेत। हे आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना 2 टिप्स लक्षात ठेवायच्या। एक म्हणजे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि त्याचसोबत तीळ थोडेसे तडतड उडायला लागले की त्यानंतर हे फक्त अर्ध्या मिनिटाकरिता भाजून घ्यायचे। कारण हे तीळ जर जास्त वेळापर्यंत भाजले गेले तर याची कडवट टेस्टही येऊ शकते। भाजून घेतलेले तीळ एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून ठेवले आणि आता दुसरी पूर्वतयारी करतीये ती म्हणजे पोळपाटाला आणि सोबतच लाटण्याला तेल लावून घ्यायचे। तेलाऐवजी तुम्ही तूपही लावून घेऊ शकता। तेल तूप यासाठी लावायचे कारण ही तिळपापडी आपल्याला लाटून बनवायची आहे, तर आपल्या पोळपाटाला आणि लाटण्याला ते मिश्रण चिकटायला नको। आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि लगेचच पाकाची तयारी करूयात। त्याकरिता एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलं। तुपामुळे ना तिळपापडीला रंग छान येतो आणि सोबतच तिळपापडी खुसखुशीत तयार होते। आता या ठिकाणी घेऊयात 1 वाटी बारीक चिरलेला गूळ। गूळ तुम्ही साधा चिक्कीचा असा कोणताही वापरू शकता। मी तर साधाच वापरतेय। आता हा गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे। आपण तूप घातलेलं असल्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाहीये। तुपामध्येच हा गूळ छान असा विरघळला जातो। यावेळेला गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे। फक्त गूळ विरघळत असताना तो सतत हलवत राहा, जेणेकरून तो पटकन विरघळेल। आपण हा गूळ बारीक चिरून घेतलेला असल्यामुळे तो फारच पटकन विरघळला जातो। साधारणतः 2 ते 3 मिनिटेच लागतात। बघा आपला गूळ व्यवस्थित असा विरघळला गेला। यामध्ये अजिबात गुळाचे खडे राहिलेले नाहीये। आता मात्र गॅस एकदम कमी करून द्यायचा आहे आणि हा पाक छान असा गोळीबंद होईपर्यंत शिजवून घ्यायचा। गूळ विरघळल्यानंतर याला एक उकळी आली आहे। आता हा पाक मी चेक करणार आहे। त्याकरिता एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेतलं, पाक यामध्ये टाकायचा आहे आणि नंतर हा उचलून बघायचा। बघा अगदी छान असा मऊसूत पाक तयार झालाय। परंतु आपल्याला असा पाक नकोय, हा अजून थोडासा कडक बनवायचा आहे। त्याकरिता पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिटं हा पाक छान असा शिजवून घेऊ। तर बघा काही वेळानंतर आपला या पाकाचा रंग बदलल्यासारखा दिसतोय। पुन्हा एकदा हा पाक चेक करून बघूयात। लक्षात घ्या यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच आहे। तर बघा या पाकाची छान अशी गोळी तयार होतीये आणि ही गोळी या वाटीवरच आदळली की टणकन वाजते। एकदम कडक स्वरूपाचा आपला हा पाक तयार झालाय। तोडून बघितला की लगेच तटकन तुटतोय। बघा या स्वरूपाचा। सेम पद्धतीचा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। जनरली आपण असा पाक चिक्कीकरिता वापरत असतो आणि आपण जी तिळपापडी बनवतोय ना ती सुद्धा एका प्रकारची चिक्कीच आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि भाजून घेतलेले तीळ यामध्ये टाकायचे। आता हे पटकन व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ, कारण यावेळेला आपल्याला खूपच घाई करायची आहे। कारण आपला हा पाक जर थंड झाला ना तर या तिळामध्ये व्यवस्थित मिक्सही होणार नाही आणि सोबतच तो व्यवस्थित असा पातळ लाटला देखील जाणार नाही। तो कडक स्वरूपाचा तयार होईल। बघा या पद्धतीने संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यातील फक्त निम्मच मिश्रण या पोळपाटावर घालतीये। याला शक्य तेवढा छान असा गोल आकार द्यायचा, म्हणजे मग हे लाटायला सोपं पडेल। आपली गोल गरगरीत तिळपापडी तयार होईल। तर बघा मी हे अशा पद्धतीने लाटण्याने लाटून घेतेय। लाटण्याला थोडंफार मिश्रण चिकटते पण काहीच हरकत नाहीये। ते थोडंसं हाताने काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं। जर हे मिश्रण जास्तच प्रमाणात चिकटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा लाटण्याला तेलही लावून घेऊ शकता। तर बघा मिश्रण जसं कोरडं होत जाईल ना तसं लाटण्याला चिकटणं बंद होईल आणि हे खूपच छान असं व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरलं जाईल। जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी याची पातळ पोळी लाटून घ्यायची। परफेक्ट मस्त अशी आपली ही तिळपापडी लाटून झाली आहे। जरा वेळानंतर लगेचच कट करून घ्यायची, हलकीशी कोमट असतानाच। त्यावेळेलाच ही व्यवस्थित कट केली जाते। कट करण्यासाठी मी या ठिकाणी कटरची मदत घेतेय। बघा चौकोनी आकारामध्ये मी या तिळपापड्या कट करून घेतल्या। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्रिकोणी आकारातही कट करून घेऊ शकता। खूपच मस्त अशी कुरकुरीत आणि पातळ स्वरूपाची तिळपापडी या ठिकाणी तयार झाली आहे। पोळपाटाला तेल लावून घेतलेलं असल्यामुळे अगदी सहजरित्या ही निघतीये। आता ही मी एका ताटामध्ये काढून घेते आणि सेम पद्धतीने उरलेल्या मिश्रणाची देखील तिळपापडी लाटून घेते। बऱ्याचदा आपल्याला पहिल्याच मिश्रणाची तिळपापडी करायला वेळ लागतो।
अशा वेळेला हे शिल्लक राहिलेलं मिश्रण थोडंसं कोरडं बनतं, कडक बनतं. त्याची तीळपापडी लाटता येत नाही. तर अशा वेळेला तुम्ही हे मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घेऊ शकता. यामधील गुळाच्या पाकाला थोडीशी उष्णता लागली की हे पुन्हा एकदा विरघळायला सुरुवात होते. आपलं मिश्रण हलकंसं सैलसर तयार होतं. मग त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा याची तीळपापडी लाटून घेऊ शकता. बघा सेम पद्धतीने दुसरी ही तीळपापडी लाटून घेतली. ही तीळपापडी मी गरम असतानाच कट केली नव्हती, थंड झाली आहे. त्यामुळे ही काय आता व्यवस्थितरित्या कट केली जाणार नाही आहे. मी अशीच अखंड पोळपाटावरून काढून दाखवते. बघा काय मस्त तयार झाली आहे, कुरकुरीत झाली आहे. ही तीळपापडी तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर केली तर 6 महिन्यांपर्यंत टिकते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता तयार झालेली तीळपापडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते. बघा काय मस्त कुरकुरीत झाली आहे. रंग देखील अगदी सुरेख आला आहे. मग वाट कसली बघताय, या मकर संक्रांतीला तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या या श्री किचन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.